नमस्कार, स्वागत आहे तुमचं भाग्यस किचनमध्ये. आज आपण बनवणार आहोत भाजलेल्या वांग्याची भाजी. त्याच्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे. 4 वांगी घेतलेले आहेत, 2 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी, 1 कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, चवीपुरतं लाल तिखट, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर घेतलेली आहे चिरून, थोडासा कढीपत्ता चिरून घेतलेला आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. गॅसवर मी इथे एक जाळी ठेवून घेतलेली आहे. त्याच्यावर आपण ही वांगी भाजून घेऊयात. तुम्ही बघू शकता या प्रकारे मी इथे सर्व वांगी एकदम मंद आचेवर इथे भाजून घेतलेले आहेत. आपली वांगी इथे भाजून झालेली आहेत. आता आपण यांना एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आपण सर्व वांगी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण यांना थंड करून घेऊयात आणि त्याच्यावरची साल काढून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपली वांगी इथे थंड झालेली आहेत. आता आपण याची वरची साल काढून घेऊयात. याच प्रकारे आपण सगळ्या वांग्यांची साल काढून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता सर्व वांग्यांची साल इथे मी काढून घेतलेली आहे. आता आपण याच्यासाठी फोडणीची तयारी करूयात. फोडणीसाठी मी इथे एका पॅनमध्ये 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम होत आहे तोपर्यंत आपण यात बाकीचे साहित्य ॲड करूया. 1 कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो यात टाकून घेऊयात. चवीपुरतं लाल तिखट आणि चवीपुरते मीठ. तेल इथे गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीर आणि कढीपत्ता टाकून घेऊया. हे छान असं हलवून घेऊयात. ही फोडणी आपण आता या मिश्रणामध्ये ओतून घेऊयात. हे मिश्रण आपण आता छान या चमच्याने हलवून घेऊयात, छान मिक्स करून घेऊयात. आपलं मिश्रण इथे मिक्स करून तयार झालेलं आहे. आता आपण यामध्ये थोडीशी कोथिंबीर ॲड करूयात. जेव्हा काही भाजी बनवायचा कंटाळा आलेला असेल तेव्हा ही झटपट अशी होणारी वांग्याची भाजी तुम्ही करू शकता. खायलाही अगदी चविष्ट लागते. तुम्ही चपाती भाकरी कशासोबतही एन्जॉय करू शकता. पुन्हा भेटूया अशाच एका चविष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.